राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र यावे ही चर्चा सुरू असतानाच नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराच्या अगदी शेजारी अजितदादांचे हे होर्डिंग्स आपण या ठिकाणी बघू शकतो। नागपूर शहर राष्ट्रवादीकडून दादा गटाकडून हे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे आणि अजितदादा पवार यांच्या स्वागताचे होर्डिंग्स आणि 15 तारखेला नागपुरात राष्ट्रवादीचा एक मेळावा सुद्धा दादा गटाच्या प्रमुख नेत्यांनी हा मेळावा ठेवलेला आहे आणि आपली भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली जाणार आहे। परंतु हे अनिल देशमुख यांच्या घराबाहेर अगदी हे होर्डिंग्स आपण बघू शकतो। नागपुरातील GPO चौकामध्ये दादा गटाचे प्रमुख नेते जे आहेत म्हणजे अजितदादा पवार यांचे होर्डिंग्स लागलेले आहे, प्रफुल्ल पटेल यांचे होर्डिंग्स लागलेले आहेत, सुनील तटकरे यांचे होर्डिंग्स लागलेले आहे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार आपल्यासोबत आहे, शहराच्या वतीने ते होर्डिंग्स लावलेले भाऊ। एकीकडे चर्चा सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या आणि अनिल देशमुखांच्या घराबाहेरचे होर्डिंग्स काय सांगतायत? नाही, अजितदादांचा बंगला या चौकामध्येच आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नेहमी इथं होर्डिंग्स लागलेले असतात। अनिल देशमुख साहेबांच्या घरासमोर लावले असा काही त्याचा अर्थ नाही आहे आणि राष्ट्रवादी ही एक व्हावी, दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावं हे कार्यकर्त्यांना वाटत आहे आणि दादांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। या इलेक्शनमध्ये 41 आमदार निवडून आणलेले आहे, दादा उपमुख्यमंत्री झाले, दादा महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने चालवू शकतात हे सुद्धा दादांनी प्रूव्ह करून दिलेलं आहे। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कमान ही अजितदादांच्याच हातात राहावी अशी कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा आहे। खूप खूप धन्यवाद। आपण बघतो एकीकडे होर्डिंग्स, दुसरीकडे कार्यकर्ते इच्छा व्यक्त करतायत की एकूणच राष्ट्रवादीची कमान अजितदादांच्या हातात राहावी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।